अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजेस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावण महिना हा नुकताच चालू झालेला आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा असा दुर्मिळ योग आलेला आहे. या दुर्मिळ योग आलेला आहे, या दिवशी आपण कुठली सेवा करायची आणि ह्या दिवशी आपल्याला भगवान शिवाची आधी पूजा करायची का आपल्याला नागपंचमीची पूजा आधी करायची, हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे. तर हे आपण आता आणि ह्या दिवशी नागपंचमी दिवशी काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी टाळायच्या हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आलेले असल्यामुळे आपल्याला पूजा कुठली करायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला भगवान शिवाची पहिली पूजा करायची आहे आणि भगवान शिवाची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे. तर भगवान शिवाची पूजा म्हणजे आपल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरची घरी करायची आहे. आपल्याला जेव्हा आपण भगवान शिवाची पूजा करतो, तेव्हा आपल्याला पूजा ताट आपल्याला ताटामध्ये सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर भगवान शिवाची पूजा करताना आपल्याला शिवमूठ म्हणून आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ आणि पांढरे फुलं दुसरे कुठलेही असले तरी चालतात, भस्म आणि पंचामृत आणि आपल्याला साधं पाणी लागणार आहे, शुद्ध साधं पाणी आणि तांब्या, पळी हे आपल्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, बेल हे सगळं आपल्याला ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पासाठी लाल फूल, दुर्वा हे असलं तर आपल्याला खूपच चांगलं. तर आपल्याला हे पहिले भगवान शिवाच्या पूजेसाठी ताट झालं तयार. तर भगवान शिवाचा आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे. आपल्याला ताम्हणात ठेवून अभिषेक केल्यानंतर आपल्याला म्हणजे अभिषेक करताना आपल्याला सगळं ताम्हणात शिवपिंड घ्यायची आहे आणि शिवपिंड घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता. आणि हे मंत्र म्हणल्यानंतर आपल्याला मग पंचामृत आपल्याला घालायचं आहे आणि नंतर शुद्ध पाणी घालून आपल्याला पूर्ण आपल्याला शिवपिंड सगळी पुसून आपल्याला परत आपल्याला जागच्या जागी समजा देवघरात किंवा जिथं तुम्ही चौरंगावर स्थापन करणार असेल तिथं आपल्याला ती शिवपिंड ठेवायची आहे. आणि शिवपिंड सगळं ठेवल्यानंतर आपल्याला पिंडीला आपल्याला 3 बोटांनी आपल्याला भस्माचे 3 बोटं ओढायची आहेत. कारण हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रतीक आहे 3 बोटं ओढण्याचं. आणि जेव्हा आपण हे भस्म लावतो तेव्हा आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्याला तिघांचं सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. म्हणून हे 3 बोटांनी भस्म लावायचं असतं. आणि भस्म लावल्यानंतर आपल्याला जेव्हा शिवपिंडीवर आपल्याला पांढरे फुलं व्हायचे आहेत. पांढरे तुम्हाला धोत्र्याचं फूल मिळालं तर खूप चांगलं, धोत्र्याचं फळ आणि जी तुम्हाला शिवमूठ व्हायची आहे ती शिवमूठ व्हायची आहे. आणि शिवमूठ वाहिल्यानंतर तुम्हाला बेल अर्पण करायचं आहे. तर बेल सुद्धा आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं करून तुम्हाला 108 मिळाला तर खूप चांगलं आहे. 108 वाहू शकता. नाहीतर तुम्ही 11, 21 जे तुम्हाला पानं मिळतील ते तुम्ही भगवान शिवाला अर्पण करायचे आहे. आणि वस्त्रमाळ सुद्धा बघा आपण पांढरीच जेव्हा भगवान शिवाची पूजा करतो तेव्हा आपल्याला पांढरी वस्त्रमाळ आपण अर्पण करत असतो. आणि इतर देवतांची पूजा करताना आपण त्यांना लाल हळदीचं म्हणजे हळदी कुंकाचं आपण ते रंगवत असतो. तशी मग इतर सगळ्या देवतांना आपल्याला रंगवून व्हायची आहे. फक्त भगवान शिवाला ही पांढरी व्हायची आहे. आणि तिथेच आपल्याला विड्याच्या पानावर आपल्याला दक्षिणा, सुपारी आणि जानवं आपल्याला भगवान शिवाला आपल्याला अर्पण करायचं आहे. तर ही भगवान शिवाची पूजा झाली. आणि नंतर आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे. तर नागपंचमीची पूजा बघा तुमच्या घरामध्ये जर नागाचा कागद वगैरे लावत असाल, नाहीतर तुम्ही कोणी तांदळाने सुद्धा पाटावर नाग तयार करतात. तर तसं जर केलं तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर नागपंचमीची पूजा म्हणजे आपल्याला त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं सगळं व्हायचं आहे नागपंचमीच्या नागोबाला यांना. आणि नंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य तिथं आपल्याला लाह्या आणि दूध लाह्या ठेवायच्या आहे नागोबाला. आणि आपल्या भगवान शिवाला तर आपलं एखादं फळ ठेवू शकतो, नाहीतर खडी साखर ठेवायची आहे. आणि जेव्हा ही आपल्याला नागोबाची सुद्धा आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यांची आरती करायची आहे. तर पहिली आपल्याला गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे, नंतर भगवान शिवाची आणि नागपंचमीची आरती तुम्हाला पुस्तकामध्ये आरती संग्रहात तुम्हाला ती आरती मिळून जाईल. नंतर ती आरती करायची आहे. आणि ह्या अशा आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमीची सुद्धा पूजा करायची आहे. तर ह्या दिवशी काय गोष्टी टाळाव्यात? तर ह्या दिवशी आपल्याला म्हणजे आपण तवा टाकत नाही नागपंचमीच्या दिवशी, भात खात नाही. तर ह्या दिवशी आपल्याला खायचं नाहीये. भाज्या आपण म्हणजे विळी वगैरे असं चाकू हे सुद्धा वापरत नाही. तर या दिवशी आपल्याला ज्या हाताने तोडता येतील त्या अशा आपल्याला भाजी करायची असते. आणि बऱ्याच ठिकाणी पुरणाचा नैवेद्य असतो, तर ते वाफेवर म्हणजे उकडीचे नैवेद्य करतात. दिंड वगैरे म्हणतात त्याला. तर तसं पण उकडीचं ते पण करू शकता तुम्ही. नाहीतर साधं आपलं तुम्ही जे उखऱ्या वगैरे करतात
तसं पण करून आपण नैवेद्य जे तुम्हाला गोडाचा करता येईल तसं तुम्ही तिथं अर्पण करू शकता महादेवांना. आणि फळाचा नैवेद्य आहेच आहे. तर पण तुम्ही बरेच जण आता एक टाईम जेवून उपास करतं, कोणी निराळाचं करतं. तर ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. आता तुम्हाला जसं समजा तुम्हाला त्या तब्येतीनुसार तुम्हाला जर नाही पूर्ण निराळाचं जमलं, तर तुम्ही एक वेळ जेवून हा श्रावणी सोमवार करू शकता. बरेच जणांना आता सोमवार असेल तर निराळाचं करतात. तर तसं त्यांच्या ह्याच्यानुसार आहे. आपल्या आपल्या रीतीनुसार, आपल्या घराण्यानुसार जसा उपास आहे आपल्याकडे तसा आपल्याला उपास करायचा आहे. तर नागपंचमीच्या दिवशी बरेच जण भावाचा म्हणून उपास सुद्धा करतात. तर तो पूर्ण निराळाचा करतात. तर तसं पण म्हणजे आता बऱ्याच जणांना भावाचा उपास पण करायचा आहे आणि श्रावणी सोमवार पण आहे. तर दोन्ही पूजा करायच्या आणि आपण फराळाचं खाऊन हे उपास आपण करू शकतो. म्हणजे आपलं दोन्ही पण साध्य होतं. श्रावणी सोमवार पण होतो आणि भावाचा उपास पण केला जातो. तर मग हे असं उपास करायचा आहे आणि भावाचा उपास आपण नागपंचमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपास आपण सोडतो. तर मग त्या दिवशी आपल्याला गोडाचं काहीतरी नैवेद्य किंवा दही-भात आपण नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मग आपला उपास सोडायचा आहे. भावाचा उपास म्हणा, आपल्या श्रावणी सोमवाराला सुद्धा आपण महादेवाला दही-भाताचा नैवेद्य अर्पण करतो आणि मग उपास सोडतो. तसं आपल्याला हे करायचं आहे. तर ह्या दिवशी आपण स्तोत्र पठण जर केलं, तर याचे आपल्याला अनेक पटीने म्हणजे शुभ फळ मिळत असतं. कारण हा दुर्मिळ योग आलेला आहे. तर ह्या दिवशी तुम्ही भगवान शिवाचं जितकं नामस्मरण करता येईल तितकं करायचं आहे आणि आपल्याला 11वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय. तुम्हाला दुसरं काही नाही पठण करता आलं तरी चालेल, पण म्हणजे 11वा अध्याय आवर्जून त्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. त्यामुळे तुम्हाला जितकं नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण करायचं आहे आणि हे 11 अध्याय तुम्हाला सकाळी जमलं तर पूजा करून, सकाळी जमलं तर ठीक आहे, नाही तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही 11वा अध्याय 1 दिवसातून एकदा पठण केला तरी खूप चांगला आहे आपल्यासाठी. कारण अशा दुर्मिळ योगावर जर तुम्ही काही सेवा केली तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. म्हणून ही आपल्याला दुर्मिळ योग आहे तर ही आपल्याला सेवा चुकवायची नाही. तुम्हाला एरवी एखाद्या दिवशी नाही करता आलं तरी चालेल, पण ह्या योगावर आपल्याला 11वा अध्याय पठण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या दिवशी बरेच जण पहा शेतात सुद्धा नांगर वगैरे म्हणजे टाकत नाहीत, काम करत नाहीत. कारण कुठेतरी वारूळ वगैरे कुठं असेल, त्याला धक्का लागेल, काही होईल, इजा होईल. ह्या ह्याच्याने आपल्याला म्हणजे सापांच्या वारुळाला काही झालं नाही पाहिजे म्हणून ते शेतीमध्ये सुद्धा कामं करत नाही. फक्त आपल्याला एक दिवस त्यातलं काम करायचं नाही. दुसऱ्या दिवशी तर आपलं नेहमी करता काम आहेच आहे. म्हणून आपल्याला भाज्या वेळेला चिरायच्या नसतात. काही चाकूनं काही कापायचं नसतं. म्हणून असं तवा वगैरे टाकत नाही. तर हे आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि ह्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायचे आहेत. ह्या दिवशी तुम्हाला अन्नदान जितकं करता येईल तितकं करू शकता. तुम्ही फळदान करा किंवा जे आपण आता वाफेवरचे दिंड वगैरे पुरणाचे करतो, त्या दिवशी तुम्ही सवाष्ण, ब्राह्मण किंवा जे काही तुम्हाला अजून बोलवता आलं, तुम्हाला कुमारिका जेवायला बोलवतात, ते तुम्ही अन्नदान तसं करू शकता. कारण ह्या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही वस्त्रदान करू शकता. ह्या दिवशी कोणत्याही गोरगरिबांना अनाथाश्रमामध्ये नेऊन तिथं तुम्ही वस्त्रदान करू शकता. काही तिथं फराळाचं दान करू शकता. कारण ह्या दानाला, ह्या दुर्मिळ योगावर जर दान आपण केलं, तर भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. कारण हा महिना सुद्धा पवित्र महिना आहे आणि हा दुर्मिळ योग आलेला आहे. तर या दुर्मिळ योगावर आपल्याला आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे आणि नक्कीच ही सेवा केल्याने आपल्याला याच्यात शुभ फळ मिळणार आहे आणि आपले जे काही घरामधले प्रगती आहे ती सुद्धा आपली खूप मार्गी लागणार आहे. त्यामुळे ही सेवा आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.